आज तुम्ही डिग्री घेतलीये पण नोकऱ्या मिळत नाहीये. इंजिनिअरिंग, MBA सारख्या मोठमोठ्या डिग्रीज आहेत, पण 15 ते 20 हजाराची जॉब सुद्धा मिळणं अगदी कठीण झालेलं आहे. तर ह्यामध्ये तुम्हाला माहितीये का 2026च्या एंडिंग पर्यंत 45% भारतीय डिग्री होल्डर बेरोजगार असणार आहे. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जर एखादी गोष्ट असेल जी तुम्हाला लाखो कमवून देऊ शकते ते म्हणजे आहे डिजिटल स्किल्स. आता डिजिटल स्किल्स शिकणं का महत्वाचं आहे याचा व्हिडिओ ऑलरेडी मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे. आय होप तुम्ही तो पूर्ण बघितला असेल. नसेल बघितला तर आधी तो व्हिडिओ बघा, ज्यामध्ये मी तुम्हाला ऍक्शन प्लॅन देणार आहे की पुढच्या 6 महिन्यामध्ये तुम्ही 50 ते 2 लाखापर्यंत प्रति महिना कसं कमवू शकता. सो चला सुरू करूया. तुम्हाला माहितीये की डिजिटल स्किल्स किती महत्वाच्या आहे. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट कारण तुम्हाला माहितीये की AI येत आहे, जॉब बदलत आहे आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या रिपोर्टनुसार 39% जे स्किल्स आहेत ते बदलणार आहे 2030 पर्यंत. आता ज्या लोकांना डिजिटल स्किल्स येतील ते लोक लाखोमध्ये कमवतील. आणि चला आता आपण कव्हर करूया ते 5 ते 6 डिजिटल स्किल्स ज्याने तुमची लाईफ तुम्ही चेंज करू शकता. ओके, आता तुम्हाला हे तर कळालं असेल की डिग्री तुमची एक तिकीट असू शकते, पण स्किल तुमची असली ताकद असणार आहे. आता एवढ्या सगळ्या याच्यामध्ये फर्स्ट स्किल जर मी सांगायला गेले तर फर्स्ट आहे जनरेटिव्ह AI, ज्यामध्ये तुम्ही AIच्या थ्रू कंटेंट लिहू शकता, ज्यामध्ये तुम्ही क्रिएटिव्ह इमेजेस क्रिएट करू शकता आणि काही व्हिडिओज जे असतात ते एडिट करू शकता. म्हणजे व्हिडिओज क्रिएट करू शकता आणि सोशल मीडियावर असे व्हिडिओज, फोटोज, पोस्ट वगैरे भरपूर जास्त ट्रेंडिंग चालू आहे आणि त्याच्या थ्रू सुद्धा तुम्ही तुमचं पर्सनल ब्रँड क्रिएट करू शकता आणि त्याच्या थ्रू सुद्धा तुम्ही भरपूर इन्कम जनरेट करू शकता. एक ॲज अ बिगिनर जर आपण धरायला गेलं तर फ्रीलान्सवर AI कंटेंट लिहून तुम्ही 30 ते 40 हजारापर्यंत कमवू शकता. 6 महिन्यानंतर जसं तुमचं लर्निंग आणि नॉलेज, एक्सपिरियन्स वाढत जातं, त्याच्यानंतर तुम्ही ही अपेक्षा करू शकता की तुम्ही 6 महिन्याच्या कन्सिस्टन्सी नंतर, नॉलेज एक्सपिरियन्स नंतर तुम्ही 60 हजारापासून ते 1.5 लाखापर्यंत ह्या स्किलच्या थ्रू तुम्ही आरामशीर इन्कम जनरेट करू शकता. आता ह्याचे काही रिसोर्स व्हिडिओज असणार आहे जे की मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकतीये, ज्यामध्ये की तुम्ही बघा बिगिनर कुठून सुरुवात करू शकता हा प्रश्न तुमचा इथे सॉल्व्ह होईल. मॅट वॉल्फ यांचा एक चॅनल आहे, ज्यांना तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला मिळून जाईल आणि डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची लिंक देतेय. त्यांचं चॅनल अतिशय सुंदर प्रकारे त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहे, तुम्ही तिथून शिकू शकता. आणि अजून एक गोष्ट आहे, ते चॅनल इंग्लिशमध्ये असणार आहे. तुम्हाला जर ह्या स्किलला शिकायचं असेल तर आपलं जे स्किल इंडियाचं ऍप आहे ना ते इन्स्टॉल करून सुद्धा तुम्ही तिथे अप्लाय करू शकता आणि तुम्ही फ्रीमध्ये हे स्किल शिकू शकता, ज्यामध्ये AI फॉर ऑल, AI फॉर एव्हरीवन असा कोर्स आहे. तो तुम्ही स्किल इंडियाच्या ऍपवरून लर्न करून तिथून सर्टिफाईड सुद्धा होऊ शकता आणि तिथेच तुम्हाला अप्लाय करण्याचे ऑप्शन्स पण असतात. तिथे तुम्ही जॉबसाठी पण अप्लाय करू शकता. आता सेकंड स्किल बद्दल मी सांगायला गेली तर ही सगळ्यांची फेवरेट, सगळ्यांना आवडणारी अशी स्किल आहे, जे की घरातलं लहान बाळ सुद्धा करतं. लाईक 10-12 वर्षाची पोरं आजकाल ह्याच गोष्टींमध्ये आहे. व्हिडिओज एडिट करणं, व्हिडिओ एडिटिंग सगळ्यात बेस्ट आहे ही गोष्ट. आताच्या काळामध्ये तुम्ही सोशल मीडियावर इंस्टाग्राम, युट्यूब शॉर्ट्स ह्या सगळ्या गोष्टींवर रील, शॉर्ट्स आणि लॉंग फॉर्म व्हिडिओज हे सगळे स्क्रोलच करताय, राईट? तर तुम्ही आता किती दिवसापर्यंत फक्त कॉन्टेंट कन्झ्युम करणार आहे? तुम्ही एक व्हिडिओ एडिटर होऊन ऍज अ बिगिनर जर तुम्ही नवीन असाल तर 5 ते 10 हजारापर्यंत कमवू शकता आणि जेव्हा जेव्हा तुमचं नॉलेज आणि एक्सपिरियन्स वाढेल तेव्हा तुम्हाला तसं त्याच्यामध्ये मग तुम्ही 80 ते 90 हजार, 1.5 लाखापर्यंत कमवू शकता. जर तुम्ही ऍट अ सेम टाइम 3 ते 4 क्लायंट्स किंवा 10 जरी क्लायंट्स, तुमच्याकडे खूप जास्त टाइम आहे, तुम्ही 10 जरी क्लायंट्सवर काम करायला गेले तर समजा तुम्ही धरा की 20 हजार एका क्लायंट कडून तुम्हाला मिळत आहे, तर तुम्ही 10 क्लायंट्स कडून किती घेऊ शकता स्वतः हिशोब लावा. आता तुम्हाला असं वाटेल की यार मी तर बिगिनर आहे, मी कसं करणार? व्हिडिओ एडिटिंगचा एक खूप सुंदर असा कोर्स मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला टाकून देईल. तुम्ही तो व्हिडिओ एडिटिंगचा कोर्स शिकू शकता आणि तिथून स्वतः थोडंसं प्रॅक्टिस करून स्वतःची एक इन्कम सोर्स बिल्ड करू शकता. सोशल मीडिया फक्त स्क्रोल करण्यापेक्षा जे कॉन्टेंट क्रिएटर आहे त्यांना त्यांच्या कामामध्ये मदत करून त्यांचे व्हिडिओज एडिट करून जरी तुम्ही दिले तरी महिन्याचे बऱ्यापैकी एक हेल्दी इन्कम तुम्ही जनरेट करू शकता. सो फक्त सोशल मीडिया कॉन्टेंट कन्झ्युम करण्यासाठी नाही तर तुम्ही पैसा कमवण्यासाठी सुद्धा यूज करू शकता. माझंच एक स्टुडंट आहे ज्याने व्हिडिओ एडिटिंग वगैरे शिकला, स्वतःचा इंस्टाग्राम पेज बनवला, तिथे कॉन्टेंट वगैरे टाकायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये त्याने एक जॉब सुद्धा क्रॅक केली. कंपनी स्वतः तिथे त्याच्या जे प्रोफाईल आहे तिथे एंगेज करत होत्या आणि त्यांना आवडलं, तर त्यांनी त्याला स्वतःला अप्रोच केलं
अँड तिथून त्याला 40,000ची जॉब सुद्धा मिळालेली आहे. तर सोशल मीडियाला इतकं हलक्यामध्ये घेऊ नका. तुम्ही स्वतः एखादी स्किल शिकताय, त्या स्किलला तुम्ही थोडंसं स्वतःला प्रमोट करायला स्टार्ट करा. तुम्हाला कंपनीज ऑपअप अप्रोच करतील. कारण आजच्या काळामध्ये डिग्रीज खूप जणांकडे आहे, पण स्किल खूप कमी लोकांकडे आहे. आणि स्किल असली तर तिला थोडंसं म्हणजे लोकांना दाखवता सुद्धा आलं पाहिजे, स्वतःची मार्केटिंग सुद्धा करता आली पाहिजे. सो तुमच्याकडे खूप सारे ऑप्शन्स आहे. व्हिडिओ एडिटिंग तुम्ही युट्यूबवर भरपूर असे कोर्सेस आहेत, तुम्ही शिका आणि तिथून मग स्वतःच एक प्रॅक्टिस, कन्सिस्टन्सी थोडंसं राहू द्या आणि स्वतःचा पेज क्रिएट करून तिथे स्वतःला प्रमोट करायला स्टार्ट करा. थर्ड स्किल झाली डिजिटल मार्केटिंग, ज्यामध्ये की सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, इंस्टाग्राम ऍड्स, फेसबुक ऍड्स या सगळ्या गोष्टी असतात. ज्यामध्ये की मी जर उदाहरण द्यायला गेले तर तुम्हाला जर पेड कोर्सेस पाहिजे तर तुम्ही मला व्हॉट्सअपला कनेक्ट करा. डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर आहे. आणि जर तुम्हाला फ्री कोर्सेस पाहिजे असेल तर युट्यूबचे काही चॅनल असतात जे तुम्हाला डिजिटल मार्केटिंग व्यवस्थित शिकवू शकता. मी तुम्हाला त्यांच्याही चॅनलच्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देईल. जर माझ्या मेंटॉरशिपचे, माझ्या स्टुडंटचं मी जर एखादं उदाहरण तुम्हाला द्यायला गेले तर शुभम गुप्ता त्याचं नाव आहे. तो म्हणजे मेटा ऍड्स एक्सपर्ट आहे. त्याने इथूनच माझ्याच प्लॅटफॉर्मवरून ही स्किल लर्न केली, सर्टिफिकेशन घेतलं आणि आता तो बरेच म्हणजे लोक असतात ज्यांचे फेसबुक ऍड्स रन करून महिन्याची एक हेल्दी इन्कम जनरेट करतोय. आता ज्याच्यामध्ये तुम्ही जर ही स्किल लर्न करता तर ऍज अ बिगिनर तुम्ही 10 ते 15,000 कमवू शकता. आणि जेव्हा जेव्हा जसं जसं तुमचं एक्सपिरियन्स आणि नॉलेज वाढतं तुम्ही जॉबही क्रॅक करू शकता सर्टिफिकेशनच्या बेसिसवर. नाही तर मग तुम्ही स्वतःच ते ऍज अ एक्सपर्ट तुम्ही फ्रीलान्सिंग वगैरे पण करू शकता. काही प्लॅटफॉर्म्स असतात जिथे तुम्हाला अप्लाय करायचं असतं आणि काही क्लायंटला तुम्ही प्रोजेक्ट्समध्ये मदत करून तिथून बऱ्यापैकी एक हेल्दी इन्कम जनरेट करू शकता. ऍज अ बिगिनर तुम्ही तिथे 10 ते 15,000 कमवता आणि जेव्हा तुम्ही एक्सपर्ट होऊन जाता त्यानंतर तुम्ही अनलिमिटेड इन्कम तिथे करू शकता. म्हणजे 1 लाख महिन्यापासून ते 3 लाखापर्यंत एक डिजिटल मार्केटर कमवतो. तुम्ही गुगलला सर्च करू शकता. फोर्थ स्किल आहे डाटा अनालिटिक्सचा, ज्यामध्ये की तुम्ही डाटा अनालिटिक्स मध्ये काय येतं की एक्सेल, गुगल शीट्स, पायथन या सगळ्या गोष्टी येतात आणि प्रत्येक कंपनीला डाटा वगैरे समजून घ्यायचा असतो. तर ऍज अ बिगिनर त्यामध्ये 30 ते 40,000पर्यंत इन्कम होते. पण जसं जसं तुमचं नॉलेज आणि एक्सपिरियन्स वाढतं, जे कन्सिस्टन्सीच्या थ्रू होईल तर एक्सपिरियन्स वाढतं, तुम्हाला एक्सपर्टीज येते, त्यामध्ये तुम्ही 1 ते 2 लाखापर्यंत दर महिन्याला कमवू शकता. आणि ह्याच्यामध्ये ना तुम्हाला एक बेस्ट टिप मी देऊ शकते की गुगलच्या थ्रू तुम्ही सर्टिफिकेट आणि हे लर्न करू शकता, जे की फ्री आहे. ज्यामध्ये मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देते. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही त्या कोर्समध्ये फ्रीमध्ये एनरोल पण करू शकता आणि तिथे मग तुम्ही सर्टिफिकेट पण घेऊ शकता. आणि गुगलच्या सर्टिफिकेटमुळे तुमच्या या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी करायला इझी होऊन जातं. म्हणजे सोपं पडतं तुम्हाला जॉब्स वगैरे जर क्रॅक करायची असेल आणि गुगलचं सर्टिफिकेशन तुमच्याकडे असल्यावर तुम्हाला सगळ्या गोष्टींमध्ये प्रायोरिटी मिळते. आता 5व्या स्किल बद्दल जर मी सांगायला गेली तर कॉपी रायटिंग, कंटेंट रायटिंग याच्या थ्रू लोक भरपूर फ्रीलान्सिंग करताय आणि माझ्या टीमचे भरपूर रिझल्ट्स पण आहे ज्यामध्ये, आणि त्यांचे मी भरपूर वेळा कौतुक सुद्धा केलेले आहे माझ्या प्रिव्हियस व्हिडिओज मध्ये. आता कॉपी रायटिंग, कंटेंट रायटिंग काय असतं, ज्यामध्ये की तुम्हाला ऍड्स, ईमेल्स आणि सेल्स पेजेस वगैरे लिहायचे असतात. काही कंटेंट क्रिएटर असतात, त्यांचे रील्स, लॉंग फॉर्म व्हिडिओज, तुम्हाला त्यांना कंटेंट वगैरे लिहून देणं, ह्या सगळ्या गोष्टी येतात. ऍज अ बिगिनर त्यामध्ये 10, 15, 20, 30,000पर्यंत तुम्हाला मिळतात. त्यानंतर जेव्हा तुमचं नॉलेज आणि एक्सपिरियन्स वाढतो, तुम्ही प्रो होऊन जातात, तर 1 ते 2 लाख, 3 लाखापर्यंत कमवताना मी लोकांना बघितलंय. माझी एक स्टुडंट आहे ज्यांनी फक्त 3 महिन्याच्या आत 1,75,000 कमवले होते. ठीक आहे. सो कॉपी रायटिंग, कंटेंट रायटिंग हा खूप डिमांडिंग स्किल आहे. या दोन्ही पण स्किल खूप जास्त डिमांडिंग आहे. जर तुम्हाला फ्री कोर्स करायचा असेल तर त्याचाही लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते. आणि जर तुम्हाला माझ्या मेंटॉरशिपमध्ये या सगळ्या गोष्टी शिकायच्या असेल तर त्याचसोबत मी व्हॉट्सअप नंबर सुद्धा देते. तुम्ही मला व्हॉट्सअपवर कनेक्ट करू शकता. आता त्यामध्ये कसं आहे ना की जर तुम्ही कॉपी रायटिंग, कंटेंट रायटिंग माझ्या पेड कोर्सेसच्या थ्रू करता, पेड कोर्स आहे ते, पेड कोर्सेसच्या थ्रू करता, तर तुम्हाला तिथे हँड होल्डिंग सपोर्ट सुद्धा मिळतो, सर्टिफिकेट पण मिळतं आणि तुम्हाला जॉब्सला अप्लाय कसं करायचंय, तुमचे अकाउंट्स कसे क्रिएट करायचे आहे, तुमचा पोर्टफोलिओ कसा बिल्ड करायचा आहे, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा मी तुम्हाला हँड होल्डिंग सपोर्ट देते. आता 6वा स्किल आहे ज्याची पण भरपूर जास्त डिमांड आहे, तो म्हणजे आहे ग्राफिक डिझायनिंग, ज्यामध्ये तुम्ही रील्स, थंबनेल, लोगोज, सोशल मीडियावर पोस्ट करणं, सोशल मीडिया ह्या सगळ्या गोष्टी सुंदरपैकी लोकांना डिझाईन करून देणं, या सगळ्या गोष्टी करू शकता. ऍज अ बिगिनर तिथे 15 ते 35,000पर्यंत इन्कम तुम्ही करू शकता आणि जेव्हा तुम्ही प्रो होऊन जाता तर 70 ते 1.5 लाखापर्यंत तुम्ही
इथे इन्कम करू शकता. काही बिगिनर फ्रेंडली कोर्सेस आहे जे युट्यूबवर सुद्धा अवेलेबल आहे, आणि जर तुम्हाला पेड कोर्सेस किंवा करायचे असतील तर ते पण भरपूर ऑप्शन्स आहे. पण मी तुम्हाला रेकमेंड करेल की सगळ्यात आधी बिगिनर्स जे असतात ना, ते फ्री मायक्रोसॉफ्ट डिझाईनचा जो कोर्स आहे ना, तो फ्री पण आहे, तिथे सर्टिफिकेट पण मिळतो आणि बऱ्यापैकी त्याच्या सर्टिफिकेटचा महत्व सुद्धा आहे. तर कोर्सेस तुम्हाला फ्री भरपूर मिळून जातील, पण प्रॅक्टिस, कन्सिस्टन्सी, तुमची मेहनत, तुमचं लर्निंग माइंडसेट त्यामध्ये खूप जास्त मॅटर करेल. म्हणून प्रत्येक जे पण काही स्किल तुम्ही शिकणार आहात त्या स्किल्समध्ये तुम्हाला प्रत्येक ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्हाला जर 2026च्या एंडिंग पर्यंत बऱ्यापैकी एक्स्ट्रा सोर्स ऑफ इन्कम स्वतःसाठी बिल्ड करायचा आहे, तर तुम्हाला डेली बेसिसवर प्रॅक्टिस करणं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, मायक्रोसॉफ्टचा जो मी कोर्स म्हणजे मायक्रोसॉफ्टचा जो डिझायनिंग कोर्स मी सांगितला आहे तो फ्री आहे, तुम्ही अप्लाय करू शकता आणि फ्रीमध्ये तिथे सर्टिफिकेट पण घेऊ शकता. ठीक आहे, आता त्यानंतर तुम्हाला म्हणजे ऍज अ बोनस मी ह्या सगळ्या गोष्टी सांगतेय की अपवर, फायबरवर अकाउंट्स कसे क्रिएट करायचे आहे, स्वतःची प्रोफाईल कशी म्हणजे बनवायची आहे, स्वतःचे प्राइसिंग कसे डिसाईड करायचे आहे, राईट. त्यामध्ये मग तुम्हाला बिझगुरुकुलचे कोर्सेस सुद्धा खूप जास्त हेल्प करणार आहे, कारण माझे स्टुडंटचे रिझल्ट तिथून आलेले आहेत. तुम्हाला जर माझ्याकडून हँड होल्डिंग सपोर्ट लागत असेल, शिकायचं असेल, तर परत एकदा सांगते, व्हॉट्सअपला कनेक्ट करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर आहे. तिथे तुम्हाला हँड होल्डिंग सपोर्ट कम्युनिटीकडून पण मिळतो आणि माझ्याकडून पण मिळतो. आणि माझे जे स्टुडंट आहेत जे अर्न करून बसलेले आहेत आणि त्यांचे एक स्टेबल इन्कम आता चालू आहे, त्यांच्याकडून सुद्धा शिकण्याचं संधी तुम्हाला तिथे मिळतं. म्हणजे ते एक्सपर्ट झालेले आहेत, त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही शिकू शकता. आणि एक्सपर्ट येऊन जेव्हा तुम्हाला काही गोष्टी शिकवत आहे, तेव्हा त्या गोष्टीचं महत्व आणि ते एक्सपिरियन्स शेअर करणे या सगळ्या गोष्टी जेव्हा होतात, तर जास्त महत्वाच्या असतात मला असं वाटतं. आता आपण वळूया ऍक्शन प्लॅन कडे. आता हे बघा, तुम्हाला या सगळ्या कोर्सेस बद्दल माहिती दिलीये मी. तुम्हाला एक बिगिनर किती कमवू शकतो तेही सांगितलं, एक जो प्रो पर्सन आहे तो किती कमवतो ते सुद्धा सांगितलं, याचे रिसोर्सेस जे आहेत ते सुद्धा मी सांगितले. पण मेन गोष्ट कुठे येते माहितीये का? आपल्या ऍक्शनवर येते, की आपण किती ह्या गोष्टींना समजून इम्प्लिमेंट करून डेली बेसिसवर आपल्या रुटीनमध्ये त्या ऍड करतोय. तुम्ही असं म्हणाल की यार ह्या सगळ्या गोष्टींना ताई खूप टाइम लागत असेल ना, तर नो, असं काहीच नाहीये. तुम्ही तुमच्या फ्री टाइम मध्ये हे कोर्सेस लर्न करू शकता, ज्यामध्ये की तुम्हाला माझी सुद्धा हेल्प लागत असेल तर तुम्ही मला सांगू शकता. आणि एक सगळ्यात बेस्ट गोष्ट, मी ऍक्शन प्लॅन तुम्हाला देते. हे बघा, फर्स्ट मध्ये तुम्हाला आज तुमचं फर्स्ट काम असणार आहे की तुम्हाला ह्या सगळ्या स्किल्स मधून परत हा एकदा व्हिडिओ परत एकदा बघा, त्यामध्ये तुम्ही एक स्किल निवडा. त्या स्किलला निवडल्यानंतर तुम्ही दररोज 1 तास, फक्त 1 तास काढायचा आहे. हे बघा, जास्त जर आपण एखाद्या गोष्टीमध्ये घुसून पडलो ना, तर आपल्याला बर्नआउट फील होतं आणि आपण गिव्हअप करून देतो. म्हणून जास्त काही दिवसभर त्या गोष्टीला घेऊन बसायची गरज नाहीये. तुम्ही फक्त 1 तास काढायचा आहे आणि युट्यूबवर जे मी फ्री रिसोर्सेस दिले आहेत तिथून तुम्ही लर्न करा. त्यानंतर युट्यूब वरून शिकल्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिस सुद्धा करायची आहे ह्या गोष्टींची. म्हणजे लमसम धरून चला की तुम्हाला 7-8 दिवस ह्या गोष्टींसाठी लागतील. 7-8 दिवस तुम्ही प्रॅक्टिस आणि लर्निंग फेजमध्ये घालवा. त्याच्यानंतर तुम्हाला त्या गोष्टींची डेली बेसिसवर प्रोजेक्ट्स तयार करायचे आहे. आता स्टार्टिंगला तुमच्याकडे कोणताही क्लायंट नाहीये, पण तुम्ही जोपर्यंत त्या गोष्टी असं समजून करणार नाही की माझ्याकडे हे क्लायंट आहे, या टॉपिकवर मला या गोष्टी करायच्या आहे, तोपर्यंत तुमची ती गोष्ट प्रॅक्टिसमध्ये येणार नाही. जर तुम्ही निवडताय की तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करायचंय किंवा कंटेंट रायटिंग हा कोर्स तुम्ही केलाय आणि कंटेंट रायटिंग मध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करायची, तर तुम्हाला जास्त डोकं लावायची गरज नाहीये. तुम्ही स्वतःच इमॅजिन करा की हा ठीक आहे, असं रिक्वायरमेंट आहे, एक क्लायंट आहे, त्याच्यासाठी आपल्याला एक सुंदर असं कंटेंट वगैरे लिहून द्यायचं. एक टॉपिक निवडा, त्याच्यावर तुम्ही कंटेंट लिहून काढा. म्हणजे स्वतःचं एक पोर्टफोलिओ तिथे बिल्ड होतं, प्रॅक्टिस सुद्धा होते. डेली बेसिसवर जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करत गेला ना, तर मी तुम्हाला गॅरंटी देते की 20 ते 25 दिवसाच्या आत ही जी स्किल आहे, कोणतीही जी तुम्ही निवडणार आहे, त्या स्किलमध्ये तुम्ही एक्सपर्ट होऊन जाता आणि एक बऱ्यापैकी इन्कम करणारा पर्सन तुम्ही त्यामध्ये होऊन जाता. ठीक आहे, तर आज तुम्हाला स्किल निवडायची आहे. त्यानंतर दररोज 1 तास तुम्हाला जे मी रिसोर्सेस दिले आहे त्यामधून तुम्हाला लर्न करायला सुरुवात करायची आहे आणि प्रॅक्टिस करायची आहे. 7 ते 8 दिवसामध्ये एक छोटे छोटे प्रोजेक्ट स्वतःसाठीच क्रिएट करायचे आहे. 15 दिवसांनंतर तुम्हाला अपवर्क आणि फायबरवर स्वतःचं अकाउंट बनवायचं आहे. ठीक आहे, स्वतःची प्रोफाईल बनवा. त्याच्यानंतर 30 दिवसामध्ये पहिला क्लायंट तुम्हाला तिथे मिळू शकतो. जर तुम्ही स्वतःचा पोर्टफोलिओ सुंदरपैकी बिल्ड करून तिथे क्लायंट्सला अप्रोच करताय, तर तुम्हाला 30 दिवसाच्या आत तिथे फर्स्ट क्लायंट मिळू शकतो. त्यानंतर 90 दिवसाच्या आत जर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कंटिन्युअसली करत गेला, प्रॅक्टिसमध्ये आणत राहिला, तर तुम्हाला 90 दिवसाच्या आत ह्या गोष्टीची श्युरिटी देते की तुम्ही 30, 40, 50 हजारापर्यंत आरामशीर कमवू शकता. पण ह्यामध्ये तुमची मेहनत खूप मॅटर करणार आहे. ठीक आहे,
आता जर तुम्हाला 1-2 तास काम करून या सगळ्या गोष्टी जर मिळताय, लर्न आणि अर्न करता येत आहे, तर मला नाही वाटत की तुम्ही जास्त टाइम वेस्ट केला पाहिजे. जिथे रील वगैरे स्क्रोल करता, स्किल शिका आणि स्वतःचं भविष्य स्वतः सिक्युअर करा. ठीक आहे. आणि मी तुम्हाला अजून फ्री रिसोर्सेसची लिस्ट आहे, ती पण मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकते, ज्यामध्ये गुगल करिअर सर्टिफिकेट तुम्ही कसं घेऊ शकता, मायक्रोसॉफ्ट लर्न AI आणि क्लॉडचं वगैरे सगळ्या गोष्टी कसं करू शकता, बेस्ट AI युट्यूब चॅनल मी तिथे देतेय, डिजिटल मार्केटिंगचं चॅनल मी तिथे देतेय, व्हिडिओ एडिटिंगचे म्हणजे जो एक छोटासा कोर्स आहे जो की फ्री आहे युट्यूबवर, तो मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. डिस्क्रिप्शन नक्की चेक करा. हे बघा, खूप मॅटर करणार आहे तुमचा वेळ, तुमचं माइंडसेट. ठीक आहे. डिग्री नाहीये तर काय झालं, 2026 मध्ये खूप जास्त डिमांड असलेल्या डिजिटल स्किल्स तुम्हाला फ्रीमध्ये पण आहे, पेडमध्ये पण आहे. तुमच्याकडे स्किल्स तर नक्की आहे ना, तर ते स्किल्स शिका आणि 2026च्या एंडिंग पर्यंत सेल्फ इंडिपेंडंट व्हा. मग तुम्ही जॉब करत असाल, वर्किंग प्रोफेशनल, हाऊसवाईफ, स्टुडंट, काहीही असाल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. आता मी या सगळ्या गोष्टींचा रोडमॅप तुम्हाला दिलेला आहे. इम्प्लिमेंट करा, स्वतःची जर्नी सुरुवात करा. मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला की नाही, आणि असेच व्हिडिओ अजून येत राहतील म्हणून सबस्क्राईब करून ठेवा आणि त्या तुमच्या एखाद्या मित्राला नक्की शेअर करा ज्याला एक्स्ट्रा इन्कमची गरज आहे. ही तुमची मराठी मेंटॉर असेच व्हिडिओ टाकत राहतील. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांना सुद्धा सबस्क्राईब करायला लावा. हा, आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुम्ही कोणती स्किल इथून लर्न करणार आहे, आणि जर तुमची ह्या स्किलच्या थ्रू लर्न करून इन्कम जनरेट झाली तर कॉमेंट सेक्शन मध्ये तुमचे गुड न्यूज ऐकायला मी रेडी आहे. बाय.